नमः पार्वती पते हर हर महादेव. कामदेवानी महादेवाच्या मनामध्ये कामभावना जागी करण्याचा प्रयत्न केलाय आणि पार्वतीला बघून त्यांच्या मनात विवाहाची इच्छा निर्माण व्हावी यासाठीचा प्रयत्न केलाय. भगवान शिवाच्या दृष्टीने हा प्रमाद आहे, तर अन्य देवाच्या दृष्टीने तारकासुराचा वध करण्यासाठीच्या प्रयत्नाचा भाग आहे. म्हणजे प्रत्येकजण आपापल्या पातळीवरून आपापल्या स्थळावरून कामदेवाच्या या कृतीकडे बघू शकतो. बाकी काही असो, शिक्षा कामदेवाला भेटलेली आहे आणि शरीररूप असलेल्या कामदेवाला अशरीर व्हावं लागलेलं आहे. कामदेवाचं शरीर नाहीसं झालेलं आहे, त्याला जाळून टाकलंय, पण कामदेवाचं अस्तित्व शिल्लक ठेवलंय. त्याला वरदानही दिलंय की पुढे द्वापार युगात भगवान विष्णू जेव्हा कृष्णावतार घेऊन येतील तेव्हा कृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जो पुत्र जन्माला येईल प्रद्युम्न नावाचा, तो प्रद्युम्न कामदेव असेल आणि तो शंभरासुराचा वध करून पुन्हा शरीर प्राप्त करेल हा आशीर्वाद दिलाय. रतीची समजूत काढली आहे आणि महादेव ध्यानमग्न झालेत आणि या ध्यानातच त्यांनी स्वतःला अदृश्य केलंय. गंगोत्रीवर ध्यानाला बसलेल्या शिवाची तपश्चर्या करण्यासाठी आलेल्या पार्वतीला आता शिव दिसत नाही आहेत आणि ती अधिकच शोकमग्न झाली आहे, कारण ती सेवा करत होती. शिव बोलोत न बोलोत तिला शिवांच्या आजूबाजूला राहता येत होतं. मी याच्या आधीच्या भागामध्ये पार्वती सेवा कशी करायची हे सांगितलं होतं आणि त्यात म्हणालो होतो की पाणी गरम करून कपड्याने शिवांचं शरीर पुसण्याचं काम करत होते. आणि यावर काही लोकांनी आक्षेप व्यक्त करून म्हटलं की ग्रंथात असा उल्लेख कुठे आढळत नाही. मला वाटतं हे पाणी गरम करून शरीर पुसण्याची गोष्ट तुम्ही चुकीची सांगत आहात किंवा ॲडिशन करत आहात. शिवपुराणात याचा उल्लेख आहे, म्हणजे हे स्पष्ट करतो, याचा उल्लेख आहे. आणि भक्ती 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 नावाचा प्रकार काय असतो, पूजा नावाचा प्रकार काय असतो. कडाक्याच्या थंडीत तुम्ही देवाची पूजा करायला बसलायत आणि देवाची पूजा करताना सोवळ्यात ठेवलेलं तांब्याच्या भांड्यातलं थंडगार पाणी तुमच्या देवाच्या मूर्तीवर ओतताय. बोट पाण्यात घातलं तर तुमच्या अंगावर शहारे येतात, इतकं थंडगार पाणी, आणि सकाळी सकाळी उठून ते देवाच्या अंगावर टाकाल तर देवाला काय वाटेल? विचार केलाय कधी? घरातली पुष्कळशी फुलं आहेत म्हणून देवाच्या डोक्यावर इतकी व्हायची की त्या देवाचा चेहरा सुद्धा दिसू नये. फुलांच्या ओझ्याने देव गुदमरून जातोय का याचा विचार केलाय का कधी? देवाची वस्त्र निष्ठून जाऊ नयेत म्हणून कोणी ती अशी घट्ट आवळून बांधतं, तेव्हा देवाच्या गळ्याभोवती, हाताभोवती, कमरेभोवती आपण अधिकचा फास आवळतोय असं नाही का वाटत तुम्हाला? भक्तीत भाव आहे का? पूजा करणे ही कृती औपचारिकता आहे का? म्हणजे सकाळी उठल्यावर मी सोवळं नेसलं पाहिजे, भलेही ते धुतलेलं असो की नसो. मग एकदा ते पितांबर असेल, लाल रंगाचं असेल, जांभळ्या रंगाचं असेल, बरेच दिवस न धुतलेलं सोवळं अंगाभोवती गुंडाळलं, देव बाहेर काढले, पाण्यात बुचकाळले, काढून ठेवून दिले, भरपूर फुलं वाहिली, धूप लावला. अहो, धूप लावून मंत्र म्हणताना श्वास अडकल्यासारखं होतं. देवाला किती त्रास होत असेल, धूप किती लावावा याचा काही विचार? भक्तीत भाव असला पाहिजे. आणि पार्वतीच्या भक्तीमध्ये तो भाव होता की माझ्या आराध्याला या गंगोत्रीच्या स्थळी थंड पाण्याने पुसलं
तर त्रास होईल म्हणून गरम पाण्याने. त्यामुळं असली अचाट प्रश्न विचारत बसू नका. आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण व्याकरणदृष्ट्या शुद्ध करून वाचायला, बघायला, ऐकायला बघतो. तसं नसतं होते. भक्तीत भाव असला पाहिजे हे लक्षात ठेवा. असो, कथेकडे जाऊया, कारण कथा सांगायची आहे. बाकी या सगळ्या गोष्टीत मार्गदर्शन करायला मी कुठे एवढा अभ्यास आहे. आपला आहे तो भाव आहे, त्या भावाने ही कथा सांगतोय. मी अभ्यासाने कथा सांगतोय असं अजिबात म्हणत नाही. माझ्या मनातल्या भावानी त्यातल्या त्यात उल्लेख मला जे सापडतात त्यावर मी बोलतो. चला पुढे जाऊया. पार्वती शोकमग्न झालेली आहे. ती स्वतःचाच धिक्कार करू लागली आहे. नाही करता आली मला शिवशंभूची सेवा, मीच कमी पडतीये. मला का जमलं नसेल? भगवान शिवानी मला हा अधिकार का दिला नसेल? माझ्या आराध्याच्या जवळ मला का जाता आलं नसेल? प्रभू मला स्वीकारणार की नाही? मी मात्र प्रभूला मनोमन पत्नी म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि त्या अदृश्य जागेकडे बसून बघून पार्वती विलाप करते आहे. आपल्या मुलीला समजावून सांगण्यासाठी तिथे हिमालय सुद्धा आलेला आहे आणि हिमालय तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतोय. पण पार्वती ऐकायला तयार नाही आहे. ती शोकमग्न आहे. एवढ्यात आवाज येतो, नारायण नारायण. आणि नारद मुनी तिथे प्रत्यक्ष अवतीर्ण होतात. हिमालय नारद मुनींचं स्वागत करतो आणि म्हणतो, मुनिवर बघा ना, माझी मुलगी खूपच अस्वस्थ आहे. तिला भगवान शिवानी पुन्हा एकदा अंतर दिलंय, तिला सेवा करता आली नाही, याचं दुःख तिच्या मनामध्ये आहे. नारद मुनी पार्वतीकडे बघतात, म्हणतात, हे पार्वती, हे गिरिजे, सांग तुझ्या मनात काय दुःख आहे. ते म्हणते, मुनिवर मी एवढी सेवा केली तरीही माझे आराध्य मला प्रसन्न का होत नाहीत. आता मात्र नारद म्हणतात, जगदंबे, मनुष्य रूपात जन्माला आल्यामुळे मला सांगावं लागतंय, नाही तर तुलाच ते कळलं असतं. मी भक्ती केली असं म्हणताना तू सकाम भक्ती केली. भक्ती मागे काहीतरी प्राप्तीची इच्छा आहे. पण भक्ती कशी असली पाहिजे? मुक्ती वाचून भक्तीची मज जडली रे व्याधी असलं पाहिजे. तू सकाम भक्ती करत होतीस आणि तुझ्या अंगामध्ये गर्व होता. ही सेवा सुद्धा गर्वयुक्त होती. पूजा सेवा गर्वयुक्त आली, सकाम आली की त्याचं फळ मिळत नाही. नारदानी पार्वतीला सांगितलंय, समजून आम्हाला घ्यायचंय. 10x10 गर्भगृहामध्ये 100 स्क्वेअर फीटाचे फरशा लावून त्याच्यावर एक मोठा दगड बसवायचा आणि लिहायचं, आमचे मातोश्री पिताश्री यांच्या स्मरणार्थ यांनी फरशीकाम केले. दुसरा दगड असतो, यांच्या वतीने रंगकाम करण्यात आले, यांच्या वतीने गेट बसविण्यात आले. फरशी लावणे, रंगकाम करणे, यात देवाची सेवा करणे हा हेतू आहे की मी केलं असे सांगणे हा हेतू आहे? मी किती दानी आहे, मी काय काय दान करतो, हे सगळं सांगणे हा हेतू असेल तर यात गर्व आला. मी पूजेला बसतोय आणि पूजेला बसताना मी एक मंत्र म्हणतोय संकल्पाचा. मग GPS ऑन करतोय, लोकेशन ऑन करतोय, स्थळ ऑन करतोय, काळ ऑन करतोय आणि सांगतोय, मासोत्तम मासे श्रावण मासे, नेमका सोमवार आहे, या दिवशी मी पूजेला बसलेलो आहे आणि पूजेला बसल्यावर देवा मला तू माझ्या पूजेने प्रसन्न हो. आणि का करतोय? सकुटुंबानाम सपरिवारानाम क्षेम आयु आरोग्य 100 रुपयात महादेव बसलाय का तुझा बाप बसलाय तिथे?
सकाम भक्ती. गर्व, हा गर्व आणि सकाम भक्ती, स्वार्थ तुम्हाला कधी ईश्वराची प्राप्ती करू देत नाही. आणि ईश्वराची प्राप्ती करायची असेल गिरिजे, काय केलं पाहिजे? कोणत्याही स्वार्थाशिवाय, गर्वाशिवाय भक्ती केली पाहिजे. तशी तू तपश्चर्या करावी, शिव प्रसन्न होईपर्यंत करावी, ही माझी तुला सूचना आहे. मी तुला एक मंत्र देईन, तो मंत्र तू म्हणावास आणि साधना सुरू करावी. त्या म्हणते नारद मुनी, तो पंचाक्षरी मंत्र कोणता, ती साधना कशी करावी, कुठे करावी, हे मला आपण सांगा. तेव्हा नारद मुनी सांगतात, ज्या गंगावतरण स्थळावरती शिव अदृश्य झाले तिथेच आपण ही तपश्चर्या केलेली बरी जाईल. ही अत्यंत कठोर अशा स्वरूपाची तपश्चर्या देवी तुला करावी लागेल आणि त्यासाठीचा पंचाक्षरी मंत्र आहे. लक्षात ठेव, खूप सोपा आहे, जो सर्वच देवांना तात्काळ शिव प्रसन्न होतील असा आहे. आणि तो पंचाक्षरी मंत्र म्हणजे नमः शिवाय. बस नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा आणि इथेच तुला तुझ्या इच्छित गोष्टी प्राप्त व्हायला लागतील. ती म्हणाली, एवढंच ना? मी माझ्या शिवाच्या प्राप्तीसाठी वाटेल ते करायला तयार आहे. नारद मुनी अंतर्धान पावले. या कठोर तपश्चर्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न हिमालय पर्वताने केलेला आहे आणि सांगितलंय की पार्वती झेपणार नाही, नको करूस, आपण वाट बघू अजून. ती म्हणाली, नाही, जोपर्यंत मला शिवाची प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी तपश्चर्या करत राहीन. गंगावतरण तीर्थावरती पार्वतीने एका उंच शिखरावरती तपश्चर्येला प्रारंभ केला आहे आणि त्याचं नाव आहे शृंगतीर्थ. या शृंगतीर्थाच्या टोकावरती पार्वती तपश्चर्या करू लागली आहे आणि या पार्वतीच्या तपश्चर्येमुळे या शृंगतीर्थाचं नाव बदललंय. आजही त्याच नावाने ते शिखर ओळखलं जातं, ते आहे गौरी शिखर. गंगावतरण स्थळावरती जे गौरी शिखर तुम्हाला दिसतं, त्याच गौरी शिखरावरती पार्वतीने शिवाच्या प्राप्तीसाठीची प्रदीर्घ तपश्चर्या केलेली आहे. इतकी प्रदीर्घ की शृंगतीर्थाचं नावच बदलून गौरी शिखर झालंय. पार्वतीने ठरवलंय की आता बस, आता इथे आपल्या शिवाच्या प्राप्तीसाठीचे प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. बघा, आता ही कठोरातली कठोर कशी तपश्चर्या असेल. शिवाची सेवा करताना थंडीचा त्रास होऊ नये म्हणून गरम पाण्याची सेवा करणारी तिनं ठरवलंय की आता जो मोसम आहे, जे हवामान आहे, त्यासारखाच आपणही त्रास करून घ्यायचा. विरुद्ध नाही, थंडी असेल तर गरम नाही करायचं. जेव्हा उन्हाळा असेल तेव्हा आपल्या भोवती आग लावून घ्यायची आणि त्या आगीच्या मधोमध उभे राहून नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहायचा. जेव्हा हिवाळा असेल तेव्हा शृंगतीर्थाच्या सरोवरामध्ये स्वतःला उभं करून पुन्हा एकदा मंत्र उच्चार करायचा आहे, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. जेव्हा पाऊस पडत असेल तेव्हा पावसात भिजत मंत्र जप करायचा आहे, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. पाऊस असेल तर भिजत, थंडी असेल तर तीर्थात उभं राहून आणि उन्हाळा असेल तर बाजूला आग लावून पार्वती शिवाची तपश्चर्या करते आहे. हे करताना प्रत्येक वेळी आजूबाजूचं वातावरण पवित्र करून ठेवायचं आहे. अपवित्रतेचा, अमंगलाचा स्पर्शही तिथे होऊ नये याची काळजी घ्यायची आहे. आणि आपल्या लेकीची चालू असलेली
खूप दिवसापासूनची ही तपश्चर्या हिमालय बघतो आहे आणि तोही मनोमन शिवाला प्रार्थना करतोय, हे शिव, माझ्या लेकीवर प्रसन्न व्हा आणि कोणत्याही गर्वाशिवाय पार्वतीची प्रार्थना चालूच आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी सगळं झेलत एका ऋतूमाग एक ऋतू, एका ऋतूमाग एक ऋतू जात आहेत आणि पार्वतीची तपश्चर्या अधिकच कठीण 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 होत चालली आहे. सुरुवातीचा काळ नमः शिवाय या मंत्रासोबत पार्वती अजून काय घेत असेल तर ते होतं फळं आणि पाणी. पहिला काही काळ फळांचं सेवन करून स्वतःला जिवंत ठेवणारी पार्वती एका विशिष्ट काळानंतर फळांचं सेवन बंद करते आणि त्या परिसरातली फक्त पानं खाऊन जगायला लागते. पानं आणि पाणी एवढंच पार्वतीचं अन्न बनतं. पुन्हा पानं खात खात ऋतुचक्र पूर्ण बदलत जातं. पानं खाऊनच पार्वती जिवंत असते. तिला जिवंत ठेवणारी पानं नसतात, फळं नसतात, पाणी नसतं. तिला जिवंत ठेवणारा एक पंचाक्षरी मंत्र आणि हृदयातील ती एकमेव भावना, मला माझ्या शिवाची भेट झाली पाहिजे, या एका भावनेवर पार्वतीची तपश्चर्या अखंड चालू आहे. फळं बंद केलेत, पानं सुरू आहेत खाणं आणि एक काळ असा येतो की पार्वतीला आता पानं खाणेही नको वाटतं आणि तिनं त्या दिवशीपासून पान खायला सुद्धा बंद करते आणि त्या दिवशी तिचं नाव पडतं अपर्णा. आता पानही नाही, शिवाच्या साधनेत पान सुद्धा नव्हे, अपर्णा हे नाव धारण होत पडते. ज्या ज्या कुणी अपर्णा असतील ना, त्यांना कुणी विचारलं की अपर्णा नाव का, तर शिवाच्या साधनेत फळ पहिल्यांदा, पुन्हा पान खाणारी, वेगवेगळी पानं खाणारी पार्वती जेव्हा पानही खाण्याचं सोडते, पाणी सुद्धा पित नाही, तेव्हा ती बनते अपर्णा. त्या सगळ्या अपर्णांनी लक्षात ठेवायचं की आपण अपर्णा कशा आहोत. म्हणजे सगळ्या अपर्णा जेव्हा शिवाची भक्ती करायला लागतील तेव्हा अपर्णा हे नाव आहे म्हटल्यावर उपवासाच्या दिवशी दुप्पट खाऊन उपवास करायचा की अपर्णा उपवास करायचा हे ठरवावं. निदान अपर्णाने तरी तसा करावा असं अपेक्षित आहे. बघूया, ती पाने खाणे सुद्धा बंद करते आणि अजूनही तपश्चर्या अधिकाधिक अधिकाधिक उग्र आणि कठीण करत जाते. शिव काही येत नाहीत. शिव का येत नाहीत हाच प्रश्न पार्वतीला पडलाय, तसा तो देवांनाही पडलाय. शिव मात्र निष्काम होऊन बसलेले आहेत. काय होत आहे? शिव येणार आहेत का, की आणखी काही परीक्षा बघितली जाणार आहे? शिवाच्या न येण्याचं कारण काय, हे सगळं बघूया पुढच्या भागात. नमः पार्वती पते हर हर महादेव.